विद्यार्थी मैत्रिणींनो, आता आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय बघणार आहोत. हे तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात, फक्त आपण एकदा उजळणी करणार आहोत. प्रमेय तुम्हाला माहिती की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही त्याच्या उरलेल्या बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणामध्ये विभागते. भीती वाटल्या बाजूला समांतर त्याच्या उरलेल्या बाजूला ती रेषा त्या बाजूला एकाच प्रमाणात विभागते. ती रेषा त्या बाजूला एकाच प्रमाणात विभागते. हे फार महत्वाचं प्रमेय आहे. दरवर्षी बोर्डाला हे प्रमेय विचारलं जातं, त्यामुळे फार महत्वाचं आहे. मग आपण आकृती काढूया. त्रिकोण ABC, रेषा L ही PQ या दोन बिंदूंमध्ये छेदत आहे. बरोबर आहे. मग आपण लिहित जाऊया. पक्ष मग काय द्यायचं? पक्ष त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. बरोबर आहे. मग काय येईल? त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर रेषा बाजू BC. बरोबर आहे. आणि ही रेषा L त्याच्या उरलेल्या बाजूला भिन्न बिंदू छेदते. मग रेषा L बाजू AB ला P बिंदू व AC ला Q बिंदू छेदते. बरोबर. आता हे साध्य. तर ती त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. ती त्या बाजूला काय एकाच प्रमाणामध्ये विभागते. बरोबर आहे. विभागते म्हणजे काय येईल? AP छेद PB बरोबर AQ छेद QC. टोकापासून सुरुवात करायची. AQ छेद QC हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आपण ह्याच्यामध्ये एक रचना करूया. काय रचना करणार आहोत आपण? PC आणि BQ काय केलं आपण? जोडला. मी रचना लिहित नाही, सिद्धता लिहित जाते. रचना लिहायचं आहे. PC आणि BQ काढला म्हणून. ओके. मग आपण सिद्धता लिहायला लिहूया. आता सिद्धता लिहिताना तुम्हाला माहिती आहे की हा जो त्रिकोण APQ आणि PBQ हा जो तुम्हाला दिसतोय PQB हा जो दोन त्रिकोण आहे ह्याची उंची समान आहे. बरोबर आहे. मग उंची जर समान असेल तर त्याच्या संगत बाजूचे गुणोत्तर कोणाच्या प्रमाणात असणार? त्याच्या पायांच्या प्रमाणात असणार आहे. म्हणजेच काय लिहायचं? त्रिकोण APQ व त्रिकोण PQB
म्हणजे हे हा आणि हा यांची उंची समान उंचीचे समान आहे म्हटलं. बरोबर आहे. समान जर उंची असेल तर आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तर घेतला. एरिया ऑफ त्रिकोण APQ छेद एरिया ऑफ त्रिकोण PBQ. जर त्याची जर उंची समान असेल तर संगत बाजूंचं गुणोत्तर कोणाच्या प्रमाणात असेल, क्षेत्रफळ कोणाच्या प्रमाणात असेल त्याच्या पायाला. पाया कोणता येईल? AP छेद PB. म्हणजेच काय? क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात. एक तसा आपण दुसरा त्रिकोण घेऊया APQ आणि PQC. जर आपण घेतलं तर काय येईल? तसंच येईल. एरिया ऑफ त्रिकोण APQ छेद एरिया ऑफ त्रिकोण PQC जर असेल तर काय येईल? त्याची उंची समान आहे म्हणजे त्याचं पण गुणोत्तर कोणाच्या प्रमाणात येईल? पायाच्या प्रमाणात. म्हणजे काय येईल? AQ छेद QC. बरोबर आहे. हे समीकरण 2. तसंच लिहायचं, क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात आहे. मग आता हे उरलेले दोन त्रिकोण आपण बघूया, PQB आणि PQC. त्रिकोण PQB व त्रिकोण PQC जर बघितलं तर ह्या दोन्ही त्रिकोणाचा पाया जो आहे PQ समान आहे. बरोबर आहे. तर नुसता पाया समान नाही तर हा जो PQ समांतर BC आहे हे पण आपल्याला माहिती आहे. मग जर PQ समांतर BC जर असेल तर ह्याची उंची पण कशी असणार आहे? समान असणार आहे. म्हणून या त्रिकोणांची उंची पण कशी येईल? समान. मग जर पाया पण समान आणि उंची पण समान असेल तर दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे येईल? समान येईल. PQB एरिया ऑफ त्रिकोण PQB बरोबर एरिया ऑफ त्रिकोण PQC. दोघांचं क्षेत्रफळ कसं येईल? सारखंच येईल. बरोबर आहे. म्हणजे हे सारखंच आहे बघा. हे तर पहिलं सारखंच आहे पण हे पण काय येईल? सारखंच येईल. मग त्या समीकरण 1, 2, 3 वरून आपण काय सांगू शकतो? बघा मी काय म्हटलं, हे दोन समान आहेत म्हणजे हे दोन कसे येतील? समान येतील. म्हणजेच काय येईल? एरिया ऑफ त्रिकोण APQ छेद एरिया ऑफ त्रिकोण PQB बरोबर एरिया ऑफ त्रिकोण APQ छेद एरिया ऑफ त्रिकोण PQC. समीकरण 1, 2, 3 वरून हे सारखे झाले ना. पहिल्या ह्यांचं गुणोत्तर घेतलं नंतर ह्यांचं गुणोत्तर, पण हे दोघांचे क्षेत्रफळ कसे येणार? समान येणार. त्यामुळे हे समीकरण 1 आणि 2 कसं येणार? सारखं येणार. म्हणजे यावरून काय येईल? AP छेद PB बरोबर AQ छेद QC. आलं? झालं सिद्ध. हे आपल्याला परीक्षेला हे प्रॉब्लेम बऱ्याच वेळा विचारलं जातं त्यामुळे हे समजून घ्यायचं आहे. आलं लक्षात? या उलट्याचा व्यत्यास पण तसाच आहे की जर एखादी रेषा त्रिकोणाच्या भुजांना भिन्न बिंदू छेदून ती जर प्रमाणामध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या तिसऱ्या बाजूला कशी असते? समांतर असते. हे देखील त्याचा प्रमेय, त्याचा व्यत्यास आहे. आता डायरेक्ट आपण त्याचा अधिक माहितीसाठी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये बरेचसे भाग तुम्हाला कोणकोणते कॅन्सल झाले ते मी दिलेलं आहे. आता डायरेक्ट आपण सराव संच 1.2 मधलं दुसरं उदाहरण याच्यावर आधारितच आहे ते आपण बघणार आहोत.
ही आपली उजळणी आहे. जेवढं मी तुम्हाला आज सांगते तेवढं तुम्ही पूर्ण करायचं आहे. आता त्याने काय सांगितलं, त्रिकोण पी क्यू आर आहे. आकृतीच काढते. एम एन लंब आहे. बरोबर आहे. समांतर आहे काही विचारले त्यांनी. त्याचा त्रिकोण पी क्यू आर मध्ये पीएम किती दिलेला आहे? 15. ओके. हा किती दिलेला आहे? पी क्यू 25. बापरे, कम्प्लीटच दिलेला. पी क्यू 25. ओके. एन आर आर अरे देवा, नाव एन आर 8. ओके, ठीक आहे. एक मिनिट, मी पुन्हा येते. पीएम 15. ओके, पीएम 15, पीक्यू 25, पीआर 20. ओके, पीआर 20 आहे. आकृती चुकीची नावं टाकली काय बोलणार. ओके. तर काय त्याने विचारलेलं आहे, एम एन ही बाजू क्यू आर ला समांतर आहे का, सिद्ध करायचं आपल्याला. आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे. मग आता तुम्ही जर नीट बघितलं, तर आपण प्रत्येक पहिली बाजू काढूया. आता पी आर कसा तयार झालाय? पी आर बरोबर पी एन अधिक एन आर. पी आर किती आहे? 20 आहे. पी एन आपल्याला काढायचं आहे. एन आर किती आहे? 8 आहे. पी एन बरोबर काय येईल? 20 वजा 8 बरोबर किती येईल? 12. तसं तिकडचं पण गुणोत्तर आपल्याला काढता येईल. पी क्यू बरोबर पी एम अधिक एम क्यू. पी क्यू आहे 25, एम पी एम आपल्याला पी एम आहे 15, एम क्यू आपल्याला काढायचा आहे. म्हणून एम क्यू बरोबर 25 वजा 15 बरोबर किती आहे? 10 येईल. येईल की नाही 10? मग आता 10 आल्यानंतर त्याच्या संगत बाजूचं जर गुणोत्तर जर आपण त्याचं घेतलं, आता आपण करूया पी एन छेद एन आर. बारा. एन आर किती आहे? 8. तसंच इथलं पण किती येईल? 4 त्रिक 12, 4 2 8. मग आता हे गुणोत्तर घेऊ. पी एम छेद एम क्यू. पी एम किती आपल्याला आलेला आहे? 15 आणि एम क्यू किती? 10. 5 त्रिक 15, 5 2 10. मग दोघांचे गुणोत्तर समान आले म्हणून लिहायचं पी एम बरोबर एन आर बरोबर पी एम छेद एम क्यू. हे जर गुणोत्तर समान असेल तर काय येईल? म्हणून एम एन समांतर क्यू आर आहे. आणि लक्षात
समजलं तुम्हाला आपण कसं सोडवलं ते? ओके. याच्यावर आता तो प्रश्न 11वा 10वा जो आहे गाळलेली जागाच आहे ते मात्र तुम्ही लिहायचं आहे. फक्त इथं लिहायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आलं लक्षात? समजलं तुम्हाला? ओके. मग आता आपण हे 2 सराव संचाची उजळणी केलेली आहे. तर हे जेवढं मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते तेवढं तुम्ही लिहून काढायचं आहे. थँक्यू.